छत्रपती संभाजीनगरात तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये आमदारांचं नाव, धमकी दिल्याचा आरोप। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात महिनाभरात सापडले 46 मोबाईल, कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नवी मुंबईमध्ये पुन्हा हत्याकांड, प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, हत्येनंतर प्रियकराची तलावात उडी, पोलिसांकडून तपास सुरू। भिवंडीत गुजरात एटीएसची मोठी कारवाई, छापेमारीत तब्बल 800 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, एटीएसकडून 2 आरोपींना अटक। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकरांविरोधात तक्रार दाखल, कार्यालयात पूजाला स्वतंत्र दालनासाठी दबाव आणल्याची तहसीलदारांची तक्रार। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रकाशित करणार, जागा वाटप ऑगस्ट महिन्यात अंतिम होणार, उद्धव ठाकरेंचं अनौपचारिक गप्पांदरम्यान वक्तव्य। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक, महाराष्ट्राबाबत विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवला। आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा, नरहरी झिरवाळांच्या दिंडोरी मतदारसंघातून अजितदादा फुंकणार रणशिंग। राज ठाकरे नांदेड दौऱ्यावर, मतदारसंघाचा आढावा घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। हक्काचं आहे ते मिळावं ही अपेक्षा, मात्र सरकारकडून फक्त बैठका घेऊन वेळकाढूपणा सुरू, मनोज जरांगेंची सरकारवर जोरदार टीका। ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटची निवृत्तीची घोषणा, मी हरले, कुस्ती जिंकली, आता माझ्यात ताकद नाही असं ट्विट करत अलविदा।